बलाढ्य आहे दोन्ही संघ मातब्बर अभिजित आणि एका साइडला मयंक अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये तर पहिलं षटक हाताळण्यासाठी अक्षय घरत काटाळे एक्सप्रेस आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय। कुणबी प्रीमियर लीग 2024 आपण अनुभवतायत फक्त क्रिकेट निमित्त, परंतु आज समाज एकत्रित होऊन जे या व्यासपीठाला 4 चांद लागले जात आहेत। अगदी नेत्रदीपक चेंडू पाहायला मिळाला। पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं। खूप चांगली गोलंदाजी राहिले क्षेत्ररक्षणामध्ये, खूप चांगल्या अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण, बॅटिंग आणि बॉलिंग अप्रतिम आतापर्यंत पाहायला मिळते। अक्षय घरतने कमी वेळेत आणि कमी वयामध्ये खूप चांगली गुणवत्ता सिद्ध केली आणि गुणवत्तेला तोटा नाहीये। तुमचं टॅलेंट हे मात्र जरूर लपून राहत नाही, त्यासाठी टॅलेंटला उभारी देण्यासाठी मात्र आज हे व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतं। पहिलाच बॉल डॉट, पुन्हा एकदा बॉलर तयार अभिजित स्ट्राइक इन कडे। यावेळेला सरळ बॅटने खेळण्याचा मनसुबा बाळगला, किरण मात्र त्या ठिकाणी पुढे सरसावतील। तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर कोणतीही धाव येत नाहीये। वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, एका साइडला हरिज्ञा स्ट्रायकर्स नवली तर एका साइडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय शिव साई सरावली। या स्पर्धेचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय विनोदजी पाटील साहेब अतिशय सुंदर पद्धतीने जोमाने काम करत असताना पाहायला मिळतात। त्याचप्रमाणे आपण पाहू शकता ही संपूर्ण टीम आज आमच्या व्यासपीठावर आहे। अतिशय सुंदर पद्धतीने हा चेंडू पाहायला मिळतो। फुल टॉस बॉल होता, युजेस फुटवर्क चांगला होता, परंतु बॅटचं प्रॉपरली यावेळेला मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही। डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते। आज लीगचा फॉर्मॅट म्हटलं तर खऱ्या अर्थानं मनोरंजनाची भरीव कॅप्सूल म्हणून लीगच्या फॉर्मॅटला म्हटलं जातं। फुल टॉस बॉल होता, ऑफ साइडला जरूर खेळला गेला। एक क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल, चेंडूला फील्ड करेल, सिंगल मेल 30 यार्ड सर्कल मध्ये। सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 1 वर जाऊन पोहोचली गेली। बॉल फेकून झाले ते 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 1 वर जाऊन पोहोचली गेली। चांगली गोलंदाजी, पॉवर प्ले मध्ये कसं जखडवून ठेवायचं फलंदाजाला बॅटरला, याकडे त्याचं लक्ष सातत्याने पाहायला मिळतं। म्हणतात ना, परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट। तो क्लास तुमच्यामध्ये असायला हवा, तो क्लास आहे तो ऑटोमॅटिकली येत नाही, त्यासाठी करावी लागते प्रचंड मेहनत, म्हणजेच प्रॅक्टिस। सराव 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 हा तुम्हाला करावाच लागतो। प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट। खूप चांगला चेंडू, टप्पा अचूक पद्धतीने, आणि या वेळेला आपण पाहू शकता यस डेफिनेटली फलंदाजाला परतावं लागेल। बॅटची एज अँड टेकन अक्षय नाईक यांचं परफेक्ट लक्ष होतं, आणि इथून जर आपण पाहिलं तर यस डेफिनेटली फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय। विवेक दवणे एका साइडला आपण पाहू शकता, 2 पंच, तिन्ही पंच दांडीचे ब्रँड आहेत। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचलेली फलकावर 1 या धावसंख्येवर 5व्या बॉलवर मिळाली मयंकच्या स्वरूपात पहिली विकेट, पहिला धक्का गॉन। षटक क्रमांक पहिलं, चेंडू क्रमांक 5 झालेत। शेवटचा बॉल, यावेळेला बाउन्स मिळाला होता आणि शेवटच्या मोमेंटला व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ ट्राय, काय जबरदस्त ट्राय केली गेली। सुरेख एफर्ट घेत असताना आपण पाहतायत भावेश त्या ठिकाणी स्वतःला झोकलं होतं, 100% दिले होते। हा जर झेल झाला असता तर डेफिनेटली काय अप्रतिम, आजच्या दिवसातील तर एक झेल अप्रतिम पाहायला मिळाला पप्प्या यांचा। ज्या पद्धतीने तो झेल टिपला गेला होता, क्लास। एका साइडला आपण पाहिलं तन्मयचा झेल सुद्धा आपण पाहू शकलात, आणि जितेशचा झेल सुद्धा आपण पाहू शकलात। 50+ आपण सातत्याने पाहिलंय, काय जबरदस्त 40+ खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, आणि 55 चे किरण राऊत यांना आपण पाहू शकाल। म्हणजे क्रिकेटवरची गोडी आणि ओढी या 2 गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात। क्रिकेट खेळत असताना आपण सातत्याने पाहिलं की तुमचं सातत्याला खूप महत्त्व दिलं जातं। जे झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणे हे क्रिकेटने आपल्याला शिकवलंय, कारण सतत जर तुम्ही डोक्यात भूतकाळ ठेवतील तर येणारा वर्तमान काळ हा खराब जातो असं म्हटलं जातं, आणि ते अगदी योग्य आहे। क्रिकेटमध्ये आज तुम्ही प्रेझेंट टाइम मध्ये काय करतं त्याला फार महत्त्व दिलं जातं। तुमचे परफॉर्मन्स पाहिले जातात, तुमचा क्लास दर्जा पाहिला जातो,
आणि तदनंतर तुम्हाला संधी व्यावसायिक स्तरावर दिली जाते. तेच आज अक्षय घरतने केलं. त्याचा क्लास पाहिला, त्याचं टॅलेंट पाहिलं, त्याची हर हुन्नरीपणा पाहिला. टॉस लो फुल टॉस बॉल होता, खाली राहिला होता. यावेळेला आपण पाहू शकतायत कधी कधी हे चेंडू घातक असतात आणि कधी कधी चेंडू सहजगत्या बाउंड्री लाईनच्या बाहेर जातात. परंतु त्यासाठी मात्र तुम्हाला परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करावे लागतात. तुमचं युजर्स फुटवर्क अप्रतिम, तर तुमच्या धावा या बॅटमधून अगणित. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू पाहायला मिळतो. खोलवर चेंडू होता, चेंडूला फक्त दिशा दिली, सिंगल मिळते. मिस टायमिंग स्ट्रोक. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. प्रथम फलंदाजी करताना संघ पाहायला मिळतो शिवसाई सरावली. हा संघ थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतो. कधी कधी सुरुवात संतगतीने होते तर एंड चांगला होतो, कधी कधी सुरुवात चांगली होते तर कधी कधी एंड मात्र थोडासा खराब होताना पाहायला मिळतो. हे क्रिकेटमध्ये मात्र चक्रव्यूह पाहायला मिळतं. चेंडूला पहिलं सोडून दिलं आणि बाकीचं काम पंचांवर सोपवलं. यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 5 या धावसंख्येवर. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा बॉल फेकून झाले ते 2. हरितना स्ट्रायकर्स नवली वर्सेस आपण पाहत आहे शिवसाई सरावली. इथून ऑन साईडला चेंडूने उंची खूप घेतले, इथे डाऊन द फिल्डर आणि यस डेफिनेटली खूप चांगला झेल टिपला गेला. आशीर्वाद स्वतः संघ मालक त्या ठिकाणी एफर्ट घेत असताना एक्सलंट कॅच. फलंदाज बॅक टू द डगआउट मिस्टर दीपेश गॉन. नजरेवर देवा नजर येते तू लपतेस, माझी नजर चुकून देवा मला तू बघतेस. देवाकडे मागणं हे माझी स्वभावी तू, लय भारी हे रूप तुझं मला सगळ्यात प्यारी तू. तुझी झलक मोहितजी घरत यांच्याकडून नवलीचे मोहितजी घरत यांच्याकडून मात्र झील टिपला, त्याबद्दल आशीर्वाद यांना मात्र 100 रुपयांचं कॅश प्राइज आलेला आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 5 या धावसंख्येवर. 5 रन्स बोर्ड लागले आहेत. अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. कुणबी प्रीमियर लीग 2024-2019 साली पहिलं छोटंसं रोपटं लावलं आणि ते अव्याहतपणे आतापर्यंत पाहायला मिळतो. आज 22 मार्चचा दिवस आपण पाहू शकताय. याच दिवसामध्ये कोरोनाची लाट आली आणि लॉकडाऊन हा शब्द मात्र तयार झाला. हलकेशा हाताने बॅटचा फेस ओपन करत असताना चेंडूला फक्त दिशा दिली, सिंगल मिळते. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 6 या धावसंख्येवर. पार्टनरशिप होणं फार गरजेची गोष्ट. सिंगल डबलला महत्व देणं ही चांगली भूमिका तुमची असते, कारण एक एक रन्स खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्धी संघावर दबाव आणण्याचं काम करतो आणि त्या एक एक रन्सला आतापर्यंत ओळखलेलं नाही या फलंदाजांनी. गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी करत जखडवून ठेवलंय. मोठे फटके मारण्याची संधी उपलब्ध करून देत नाहीयेत. हे त्यांचं कौशल्य गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 6 या धावसंख्येवर. दुसरं षटक हे पॉवर प्लेचं पाहायला मिळतं. 2 षटकं ही पॉवर प्लेची मॅन्डेटरी आहेत. खूप चांगला चेंडू, टप्पा अचूक पद्धतीने परिपूर्णता आपण पाहतायत. मयंक ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय आतापर्यंत त्याच्या बॅटमधून फक्त 2 धावा आलेत. चेंडू फेस केलेत जवळजवळ 7 आणि 7 बॉल मध्ये 2 धावा. जो बॅटिंग ऍव्हरेज आहे तो लो पाहायला मिळतोय. इथून मयंकला काहीतरी करावं लागेल. बॉलर तयार. यावेळेला ऑन साईडला खेळला गेला फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतील. तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 7. षटक क्रमांक कंप्लीट झाले ते 2. येणारे 3 षटक अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा कुणबी प्रीमियर लीग 2024 धूम धडाका.
जिग्नेश गरत, या अगोदर विपुल गरत आपण पाहतोय, सुचेंद्र गरत, केतन राऊत, कल्पेश गरत, त्यानंतर मोहित गरत, मित्तल गरत, चिनॉय राऊत, जिग्नेश गरत, निशांत गरत, पंकज गरत, यतीन राऊत, प्रमोद गरत, रुपेश गरत, रुपेश गरत आपण पाहत आहेत. त्याचप्रमाणे विवेक गरत, विवेक गरत नवली, त्याचप्रमाणे यज्ञ चंदन गरत, सचिन गरत, कौतुक राऊत आणि प्रजित राऊत. अशा पद्धतीने हे कोर कमिटी आणि कार्यकारिणी मंडळ आपल्याला पाहायला मिळते, ज्यांनी अफाट मेहनत या स्पर्धेला घेतले. कारण आयोजन म्हटलं की घर कमी आणि मैदान जास्त, आपल्या परिवाराला वेळ कमी आणि मैदानाला जास्त आपण वेळ देतो, असं हे आयोजनाचं समीकरण पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 बॉल फेकून झाले, ते जवळपास 3 बॉलचा खेळ झाला आहे. षटक क्रमांक 3. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू, टप्पा अचूक पद्धतीने हवेत थोडासा वळण घेणारा चेंडू पाहायला मिळतो. हे चेंडू आहेत ते निव्याचे चेंडू जास्तीत जास्त यूज केले जात आहेत या स्पर्धेमध्ये. आपण इतर वेळेला टेनिस बॉल पाहतो, परंतु निव्याचे जास्तीत जास्त चेंडू हे भिवंडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात यूज करत असताना. वसईमध्ये आलात तर जास्तीत जास्त टेनिस बॉल, पालघरमध्ये आलात तर फुलटॉस बॉल तुम्हाला पाहायला मिळतील जास्तीत जास्त. 24 कॅरेट यावर ऑन साईडला शॉर्ट पूल केला जातोय, एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का? फेकीपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. चिन्मय या वेळेला आपण पाहू शकताय तर संघाला घेऊन जातोय 13 धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 5. षटक क्रमांक 3. आलेले आमचे लाडके क्रिकेट रसिक यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया शब्द सुमनांनी. आमच्या कोर कमिटीच्या वतीने KPL ची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. आज जे व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतं त्यांच्याच माध्यमातून आज प्रत्येक खेळाडूला संधी मिळाली. अचूक टप्पा होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला. 3 षटकांचा खेळ, पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 जाऊन पोहोचली गेली. आता मात्र इथे जर आपण पाहिलं तर 14.5 मिनिटे झाले 3 षटकांसाठी, म्हणजे 5.5 मिनिटांचा कालावधी असेल. इथे टायमर स्टॉप केलाय, म्हणजे 6 बॉल तुम्हाला 5.5 मिनिटात फेकले गेले पाहिजेत. नेक्स्ट ओव्हर मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तेरा धावा फलकावर पाहायला मिळतात. त्याच मैदानात खऱ्या अर्थानं विपुलजी गरत यांचं मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करेन, कारण विनोदजी पाटील आणि विपुलजी गरत यांनी आम्हाला मात्र बेटेगाव हे मैदान दाखवलं, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 वर जाऊन पोहोचली गेली. 13 धावा. पुन्हा एकदा बॉलर तयार. फुलटॉस बॉल होता, बॅटचं एलिव्हेशन प्रॉपरली नव्हतं, चेंडू बराच वेळ हवेत. यस, टेकन, व्हाट अ कॅच. A brilliant piece of bowling and fielding here. फलंदाज बाद, back to the pavilion, gone. थँक्यू. व्यासपीठावर पुन्हा एकदा विनोदजी पाटील या स्पर्धेचे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या समवेत निरंजन गरत. यांची स्पर्धा मात्र सातत्याने आम्हाला इन्व्हाइट करतात बाळू, परंतु योग काही अजूनपर्यंत येत नाहीये. जरूर एक दिवस डेफिनेटली आंबट गोड जो मैदान आपण पाहत आहेत, ऐतिहासिक मैदान आहे. पास्तरचं एक ऐतिहासिक मैदान पाहायला मिळतं. त्या विभागामध्ये खऱ्या अर्थाने यतीन जाधव आणि किरण जाधव यांनी प्रथमतः आम्हाला ते व्यासपीठ दाखवून दिलं गेलं, त्यांचं ऋणी आहे. कुणबी प्रीमियर लीग 2024 आज अ गट पाहायला मिळतो, उद्याचा बी गट आपल्याला पाहायला मिळेल. उद्याचे संघ मालक वेगळे असतील, खेळाडू वेगळे पाहायला मिळतील
आणि खऱ्या अर्थानं आज कुणबी समाजाचा हा वर्ल्ड कप आपल्याला पाहायला मिळतो. माणुसकीचं नातं रोवणारं असं हा कुणबी समाज पाहायला मिळतो. कष्टकरी शेतकरी म्हणून आज ज्यांची ख्याती पूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळते. वेगवेगळे मात्र या समाजामध्ये व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. या समाजामध्ये वेगवेगळे व्यक्तिमत्वांची खाण असलेलं मात्र आज हा समाज आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच काय तर एक उत्तरोत्तर प्रगती करणारा हा समाज सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. सर्वांशी मिळून मिसळून राहणारा हा समाज आपल्याला पाहायला मिळतो आणि माणुसकीचं माहेरघर म्हणून या समाजाला सुद्धा ओळखलं जातं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 13. 13 या धावसंख्येवर षटक क्रमांक चौथा आहे. तिसरं कंप्लीट झाल्यानंतर संघाची धावसंख्या होती 13 आणि पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू पाहायला मिळतो. दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉइड केलं जातं. फलंदाज बॅक टू द पवेलियन, गॉन. यानंतर होणारा सामना शिवराय योद्धा पास्तळ आणि बिंदुसार बेटेगाव दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन या. शिवराय योद्धा पास्तळ आणि बिंदुसार बेटेगाव या दोन संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचंय. पुष्पक इजोना हॅट्रिक, भरपूर वेळा हॅट्रिक घेतलेत या गोलंदाजाने आपल्या करिअर मध्ये. निर्धाव षटक फेकले. जेव्हा जेव्हा संघ संकटात सापडतो जाणता राजा काटाळे त्या संघाला मात्र वर काढण्याचा प्रयत्न याच खेळाडूने केले गेले. त्यामध्ये मोहित यांना सुद्धा आपण सातत्याने चांगली कामगिरी करताना आपण पाहू शकला. जिद्देश सारखा खेळाडू आपण पाहत आहेत. कदाचित उद्याच्या दिवसात तो खेळताना पाहायला मिळेल. इथे त्याचं आगमन झालंय, त्याचं सुद्धा वेलकम असेल. एक अपकमिंग यंग टॅलेंट, म्हणजे टॅलेंट तुमचं लपत नाही, परंतु क्रिकेट खेळता खेळता मात्र 1 ते 2 मॅन ऑफ द मॅच मिळाले म्हणून तुम्ही हवेत उडू नका. तर क्रिकेट खेळता खेळता डाऊन द अर्थ राहा. पाय तुमचे जमिनीवर ठेवा, कारण हे क्रिकेट असा खेळ आहे कधी तुम्हाला वर नेईल कधी खाली नेईल, परंतु जेव्हा सन्मान करतील तर डेफिनेटली फिनिक्स पक्षाप्रमाणे तुम्हाला उत्तुंग घेऊन जाईल. आणि या वेळेला फर्स्ट विकेट हॅट्रिक. नो बॉल नो बॉल नो बॉल, मोये मोये. या वेळेला आपण पाहू शकलात जे तुमचे 3 क्षेत्ररक्षक आहेत डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दरम्यान ठेवू शकत नाही. प्रणय घरात आता कमरेवर हात देतात. अक्षय नाईक यांचं ॲक्युरेट लक्ष होतं आणि जो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, तेच मी म्हणतो की पंच जे आहे तिथे उभे, तिथून तुम्ही जर या फील्ड मध्ये जर 3 क्षेत्ररक्षक ठेवले तर डेफिनेटली मात्र तुम्हाला या ठिकाणी तेच करावं लागलं. सेलिब्रेट करत असताना तिथे मात्र आपण पाहू शकता नोचा इशारा आला. व्हेरी नाईस अंपायरिंग. काय ॲक्युरेट लक्ष होतं. ॲज अ शार्प ॲज अ नीडल, सुई सारखे तीक्ष्ण अशा नजरेत त्यांनी न्याहाळलं. आणि इथून जर आपण पाहिलं तर आता सर्व ॲग्री झाले. एका क्षणाला मात्र पंचांकडे त्यांनी बोटं दाखवली होतं, परंतु पुन्हा एकदा ॲग्री झाले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 15 धावा. फार कमी प्रमाणात आपण पाहिलं पंचांना ॲप्रिसिएशन केलं जातं, परंतु मी तर म्हणेन ॲप्रिसिएट करायलाच हवं, कारण पंच हे सुद्धा मात्र एक माणूस आहेत. 27-28 इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये आपण पाहिलं की कॅमेरा असल्यानंतर सुद्धा तिथे चुका घडतात, तर हे तर नॉर्मल गोष्ट आहे 2 कॅमेरा सहित. फ्रेडचा बॉल, जोखीम पत्करणारा फटका खेळेल का? ऑफ साईडला मजबूर केलं खेळण्यासाठी. ऑफ ड्राईव्ह ऑन द राईट्स खेळला गेलाय. सिंगल मिळेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट केली जाते आणि 2 धावा इझिली पळून पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत आपण पाहताय 17 या धावसंख्येवर 17 रन. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा बॉल होतो यार. यावेळेला खूपच आउटसाइड द ऑफ स्टंप विवेक दवणे आज पंचांच्या भूमिकेत. मी थोडंसं अचंबित झालो की विवेक दवणे हेच नक्की आहेत का, परंतु पालघर जिल्ह्यामध्ये एकच आहेत विवेक दवणे. आणि लेफ्ट आर्म गोल्डन इरा, एक शांत स्वभावाचा खेळाडू नेहमीच पाहिलंय. अनेक फलंदाजांना घाम फोडला त्यांनी आणि दांड्या गोल केल्या. दांडीचा हा ब्रँड आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18. आपण पाहुणे मंडळी उपस्थित झाले, त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. स्वागत बारचे मालक या ठिकाणी आपण पाहतात आदरणीय दिवाकरजी अण्णा.
आणि विजयजी घरत या ठिकाणी उपस्थित झाले. ते क्रिकेट प्रेमी आहेत. विजयजी घरत नेहमीच आग्री प्रीमियर लीगला मोठ्या संख्येने येतात. दिवाकरजी यांना आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. आदरणीय रुपेजी घरत जे उपाध्यक्ष या स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 19. षटक क्रमांक आपण पाहतोय. चौथा बॉल फेकून झाले ते जवळजवळ 4 बॉल. शिवराय योद्धा पास्तळ वर्सेस बिंदुसार बेटेगाव. सामना क्रमांक 7 आपल्या भेटीला येईल. घड्याळ 4:30 वाजलेत. थोडस स्पीडअप करा जरा गेम. आपल्याला इथून 4 सामने कव्हर करायचे आहेत. होतील का हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. जबरदस्त हिरवळ मैदान. भाग्य लागतं ज्या पद्धतीने आणि हे कष्ट केले ते बेटेगावकरांनी आणि त्यामुळे आज आपल्याला या मैदानात खेळण्यासाठी जे भाग्य लाभलं गेलंय. फार कमी प्रमाणात अशी मैदानं उपलब्ध असतात. स्वतःचं हक्काचं मैदान म्हणून आपण पाहतायत धर्मवीर संभाजी राजे मैदान. एक ऐतिहासिक मैदानाची नोंद केली जाते या पालघर जिल्ह्यामध्ये. पुन्हा एकदा बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. इथून चेंडू खूपच आउटसाइड लेग स्टंप चेंडू सोडून जाणारा होता आणि या व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 20-21 धावा. 1+1 अशा 2 धावा मिळाल्या. 21 धावा फलकावर. 2 आमचे कॅमेरामॅन कुश यांना आपण पाहतायत. समोरच आहेत मोरबेचा एक अनमोल रत्न आणि एका साईडला कपिल पाटील बहाडोलीचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. आणि बहाडोली म्हटलं तर जांभूळ हे खूप मोठं प्रसिद्ध आहे आणि मी बहाडोली प्रीमियर लीग 2 वर्षाच्या अगोदर केली होती. तिथे मी सरप्राईज झालो होतो खऱ्या अर्थानं. पुन्हा एकदा बॉल तयार. राईट मोर द विकेट. पुष्पकचा हा बॉल ह्या वेळेला आपण पाहताय. दांडी गुल. ग्रेट डिलिव्हरी. अनबिलिव्हेबल. काय गोलंदाजी केले. अचूक टप्पा आणि बेधक मारा. भन्नाट वेगेसहित नियंत्रणबद्ध गोलंदाजी. फलंदाज बाद. 21 या धावसंख्येवर जवळजवळ चौथा धक्का. 4 गडी बाद. 21. DJ Sajan. मग दातूस काय झाला. काय सांगू यार. सांगितलं ना गावाले तांब्यान दारू पित माझे नशिबाला काही साधन यार मला वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. धर्मवीर संभाजी राजे मैदान आपण पाहतायत आणि एक ऐतिहासिक मैदानात सुरू असलेला क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक आपण पाहतायत 4था आहे. 5 बॉलचा खेळ झालाय. विकेट हॅट्रिक साध्य झाली होती परंतु नो बॉल आला आणि तिथे विकेट हॅट्रिक साध्य होऊ शकली नाही. इनलिगल बॉल. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. किरण राऊत पुढे सरसावताय. डिरेक्ट हिट करण्याचा इरादा आणि इथे मात्र भन्नाट वेगाने धावत सुटले. सुसाट वेगाने आणि इथे मात्र फलंदाज बाद. लेग बाईच्या स्वरूपात मात्र इशारा आला विवेक दवणे यांचा आणि एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागलं. संघाची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली. षटक क्रमांक कंप्लीट झाले ते 4. प्रथम फलंदाजी करताना शिवसाई सरावली हा संघ स्ट्रगल करताना पाहायला मिळतो. आयुष्यात स्ट्रगल करावं लागतं कारण संघर्ष हा शब्द आपल्या डिक्शनरी मधून उभ्या आयुष्यात न मिटणारा शब्द म्हणजेच संघर्ष. स्ट्रगल. वेलकम बॅक. रायगड पनवेल मध्ये आपण पाहिला तर हे जास्तीत जास्त गाणं आपल्याला पाहायला मिळतं. बैलगाडा शर्यत एक पॉप्युलर जो आपल्याला पाहायला मिळतो. शर्यतीचा खेळ म्हणून ओळखला गेला आणि त्यामध्ये भरपूर आपण पाहू शकाल
बैलगाडा शर्यतमध्ये वेगवेगळे लिलाव केले जातात आणि एक सर्जा असेल, एक मथुरा असेल, अशा पद्धतीने कित्येक नाव चर्चिले गेलेत. त्याच्यात आज पालघरमध्ये पिस्टन किंग म्हणून या बैलाने सुद्धा खूप चांगलं नाव कोरले गेले. यस, डेड बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 22 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. अगदी मात्र 2 दिवसावर होळी होऊन ठेपली गेले, परंतु क्रिकेट थांबण्याचं नाव नाहीये. समुद्राचं पाणी कधी आटणार नाही आणि टेनिस बॉल क्रिकेट कधी संपणार नाही, हे ब्रीद वाक्य आज प्रत्येकाच्या मुखामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला चेंडूला पाहिलं. यस, व्हाईट बॉल. आज बर्थडे बॉय म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. प्रणय घरत हाडू या नावाने जास्तीत जास्त जनपसंती मिळाली आणि पहिलीच मॅन ऑफ द मॅच आपल्या नावावर केली. असा गोलंदाज उंच सकल बांध्याचा. पहिल्याच बॉलवर षटकार आला होता नंदनच्या बॅटमधून आणि त्यानंतर क्लीन बोल्ड झाल्यानंतर आपण पाहू शकलात का मॅच फिरली. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू निघून जाईल, तत्पूर्वी सिंगल मिळेल 38 सर्कल मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागलेली आहे, जाऊन पोहोचते ती फलकावर. 24 या धावसंख्येवर 24 रन्स ऑन द बोर्ड लागले आता. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर शेवटचा आहे. 5 बॉलचा खेळ शेष राहिलाय. कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहत आहे. शॉट थर्ड मॅन थोडासा सर्कलला गेलाय, त्यानंतर एक फर्स्ट स्लिप पडून थोडासा डीप मध्ये आहे. फुल टॉस बॉल होता. यावेळेला आपण पाहू शकाल खूप उंचीवर चेंडू निघून गेला होता. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डेफिनेटली नो बॉल पंच या ठिकाणी दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. लेग स्क्युअरचे पंच विवेक दवणे. नो +2 अशा पद्धतीने मिळतील धावा 3 आणि तिहेरीने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती जवळपास 27 रन्स ऑन द बोर्ड लागल्या होतात. फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी दिला गेलाय अक्षय नाईक यांच्या माध्यमातून. प्रणय ऑन साइडला खेळला गेलाय. फटका तर मात्र फसतोय. फ्री हिटच्या बॉलवर व्यवस्थित खेळू शकले नाहीत. फार वेगाने क्षेत्ररक्षक अक्षय पुढे सरसावले आणि तत्पूर्वी फक्त सिंगलवर भर दिली गेली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28. बॉल फेकून झाले ते 2. 28 धावा फलकावर. ऑन साइडला फटका तर चांगला आहे, परंतु डिस्टन्स क्लिअर होणार नाहीये. क्षेत्ररक्षकाला निवडलं. मिडॉनचा क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करणार नाहीये. नो मिस्टेक. गुड कॅच. फलंदाज बाद. परिपूर्णतः पडझड होत असताना संघाची पाहायला मिळते. ऑन साइडला फटका मात्र फसतोय आणि या अक्षय घरत कोणती चुकी करणार नाहीये. लॉंग ऑन कडे वाईट डिश मध्ये होते. तू चल में आया अशी स्थिती पाहायला मिळते शिवसाई सरावली या टीमची. लास्ट विकेट. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये 9 विकेट्स गेलेत. तेजस निमॅनिन इथून जर आपण पाहिलं तर लगातार 2 विकेट मिळतात. हॅट्रिक वर पोहोचला गेला प्रणय घरत इज ऑन अ हॅट्रिक. थँक्यू. पवन सूत नवली संघाचे एक अप्रतिम खेळाडू म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळाली. माझे खेळाडू लीलाधर पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. पवनसूत नवली संघ एक काळ ज्यांनी गाजवला आणि अप्रतिम असे माझे खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते लीलाधरजी पाटील साहेब वेलकम. आणि अध्यक्ष विनोदजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते करूया आपण यथोचित स्वागत सन्मान. दरम्यान एक धाव तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत या वेळेला आपण पाहू शकता. यस गॉन ऑल आउट. एकच धाव मिळेल
एकीने संघाची धावसंख्या 29च्या घरामध्ये पोहोचली गेली 29. ती शिवसाई सरावली या टीमची विजयासाठी 30 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. या पण दोन्ही संघाच्या कॅप्टनचं टॉस या ठिकाणी संघाचं टॉस करूया. शिवराय योद्धा पास्थळ आणि बिंदुसार बेटीगाव. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या. आपण स्वागत रेस्टॉरंटचे आपण ओनर पाहतायत दिवाकरजी अण्णा यांच्या शुभ हस्ते करूया कॉइन स्पिन ओली आणि सुकी. ओली आणि यस ओली आलेली आहे. तर धन्यवाद दिवाकरजी अण्णा. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. आता टॉस जिंकलेला आहे. तिसरी मॅच आपण खेळतायत. कसं वाटतं एकंदरीत आजचा परफॉर्मन्स कसा राहिलाय? चांगला राहिला आहे. सर्व टीमने 100% देण्याचा प्रयत्न केला आणि 2 सामने आम्ही विजयी झाले. आता हा सामना तिसरा म्हणजे आमच्या पास्थळच्याच टीम सोबत आहे. बघूया कसं होते. दोन्ही टीम 2-2 मॅच जिंकलेली आहेत. आता दोघातला जो जिंकेल तो सरस होईल सेमीफायनलसाठी. निश्चित स्वरूपात टॉस जिंकला. काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण. प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस? सेम. नक्कीच ऑल द बेस्ट असेल. या अगोदर तुम्ही प्रतिक्रिया खूप चांगल्या दिलेल्या आहेत. वाटलं एकंदरीत 40+ क्रिकेट आणि जेव्हा विदिन सेकंदामध्ये चेंडू आला आणि पापणी लवते तो झेल टिपला. आपल्या करिअर मध्ये असे भरपूर झेल टिपलेत, परंतु कुणबी प्रीमियर लीग मध्ये झेल टिपताना कसा आनंद फील कसं केला आपण? नक्कीच आनंद तर चांगलाच फील केला, कारण की आपण म्हटलं की पापणी लवते तोच चेंडू आला आणि अगदी योग्य टायमिंगने हा झेल पकडला गेला. नक्कीच तुम्ही जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षणच केलं सर. आता बॅटिंग करायची आहे तर बॅटिंग करताना कितपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करतील? निश्चित आम्ही 50-55 करण्याचा प्रयत्न करू, कारण की दोन्ही मॅच आम्ही जवळजवळ 50-55 केले आणि त्यामध्ये क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजांनी चांगली साथ दिली आणि त्यामुळे दोन्ही सामने जिंकले होते आणि हा तिसरा सामना सुद्धा आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. ॲज अ कॅप्टन म्हणून टीम वर्कचं कौतुक कसं करतील? नक्कीच चांगले खेळाडू सर्व चांगला एफर्ट लावला सर्वांनी आणि चांगलं योगदान दिलं आणि त्यामुळेच आज 2 मॅच जिंकू शकलो आम्ही. थँक्यू व्हेरी मच. दोन्ही संघाच्या कॅप्टनचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. दिवाकरजी अण्णासाहेब यांच्या शुभ हस्ते टॉस झाला आणि कॉइन्स तो आपण पाहू शकलात. प्रतिस्पर्धी संघ एका साईड आपल्याला पाहायला मिळाला. त्या संघाच्या बाजूने लागल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करतोय. तर जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी लो स्कोरिंग मॅच या पण कितपर्यंत मजल मारली जाईल याकडे लक्ष असेल. तर विजयासाठी लक्ष ह्या वेळेला समोर ठेवलं गेलंय. ते आपण पाहतात एक 30 धावांचं, 30 चेंडू आणि 30 धावा. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असताना खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या बॅटचा उपयोग केला जातो. अलीकडच्या काळामध्ये आपण सातत्याने पाहिलंय, जाणलंय आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक काळ असा होता की बॅट एक असायची, 11 खेळाडू असायचे. नॉन स्ट्राईक एंडला काय तर भेंडीच्या काड्या देऊन मात्र ते क्रिकेट सुद्धा काही काळांनी खेळलेलं आहे. ते आज म्हणत असतील तेव्हा जर आम्हाला असे दिवस असते तर कदाचित आम्ही आज टीव्हीवर झळकलो असतो. परंतु क्रिकेटमध्ये आता काळ वेळ बदलला, खेळ बदलला आणि क्रिकेट इज माय पॅशन हे निर्माण झालं. परंतु क्रिकेट खेळताना डिसिप्लिन क्रिकेट खेळा. नेहमीच क्रिकेटचा आदर करा, सिनियर खेळाडूंचा आदर करा आणि आपल्या गावाचा नेहमीच मात्र मान ठेवा. कारण क्रिकेट हा आमचा मान आहे, क्रिकेट आमचा सन्मान आहे, क्रिकेट आमचा अभिमान आहे, क्रिकेट आमची धडकन आहे, तर क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे. याच क्रिकेट खेळाने मात्र आपल्याला एक आज नाव दिलं, गावाचं नाव दिलं. हा कोणत्या गावातला खेळाडू आहे हे मात्र पहिलं नाव काढलं जातं. अमुक या गावातील खेळाडू, अमुक त्या गावातील खेळाडूने आज प्रगती केले, मात्र गावाचं नाव पुढे येतं. काय थँक्यू व्हेरी मच. भूषण गोरेकर नेहमीच मात्र कौतुकास्पद ते कमेंट्स पास करत असतात, तर त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे भूषणजी गोरेकर. आपण या मॅचचा आनंद सुद्धा घेतात त्याबद्दल आपला मनपूर्वक धन्यवाद. सगळ्या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहतात कौशल आणि प्रणय अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि पहिले षटक हाताळण्यासाठी
गोलंदाजी मार्कवर तेज, कौशल स्ट्राइक एनकडे, प्रणय नॉन स्ट्राइक एनकडे. ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल हलकशा हाताने फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळला गेला, तेवढ्याच वेगाने तातडीने धावले. बॅटचं फेस ओपन करून प्ले करून मात्र अशा पद्धतीने धावणं खऱ्या अर्थानं जिद्द असावी लागते आणि तेच मात्र चिकी सिंगल मिळवली. कारण जरी छोटी टोटल असली तरी सुद्धा बॅटल कधी कधी खूप मोठं रंगतं. त्यासाठी मात्र गोलंदाजाने केलेली सचोटीने गोलंदाजी ही खूप महत्वाची भूमिका असते. विकेटवर विकेट घ्याव्या लागतात. या छोटी टोटल मध्ये तुम्हाला चांगलं फिल्डिंग करावी लागते. अतेजचा पुढचा बॉल यावेळेला हलक्याशा हाताने पुन्हा एकदा मात्र गॅपमध्ये ढकलून काढण्याचा प्रयत्न केला. तिथून मात्र 2 धावा, 1 धाव कंप्लीट केली गेली आणि 2 धावा फलकावर लगावल्या गेल्या. दोन्ही फलंदाज जाणतायत इथून मात्र मोठे फटके मारून फायदा नाहीये, कारण चेंडूचा कापूस अजून निघून गेलेला नाहीये. चेंडूला आपण 2 षटकांपर्यंत चांगलं खेळलं तर कदाचित धावा येऊ शकतील, परंतु कौशल आणि प्रणय हे कॅलिबर खेळाडू आहेत. कोणत्याही सिच्युएशन मध्ये कोणत्याही कंडिशन मध्ये चांगली बॅटिंग करण्याची कला आहे. ऑन साईडला मनगडाचा वापर केला, सिंगल तर मिळते. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 वर जाऊन पोहोचली गेली. अलीकडच्या काळामध्ये असं क्रिकेट खेळलं जात नाही. पहिल्या बॉल पासून देत दनादन फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, परंतु काही फलंदाज जे असतात ते सेन्सिबल बॅटिंग करतात. त्यांना माहिती असतं की अजून भरपूर चेंडू आहेत तर आपण चांगली बॅटिंग करणं योग्य ठरेल आणि तेच केलं गेलंय. खूप चांगलं ब्युटिफुल प्लेसमेंट. 1 धाव वर्जित केली जाईल. एकेरीने मात्र 4 बॉलवर 4 सिंगल मिळवले गेलेत, कारण दोन्ही बॅटरला माहिती आहे ते 30 धावांचं एक छोटी टोटल आहे, तर आपल्याला जरूर खेळपट्टीवर राहणं तेवढीच गरजेची गोष्ट असेल. ऑन साईडला 5व्या बॉलवर अटॅक केलाय आणि हे योग्य क्रिकेट पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू निघून जाईल. कौशलच्या बॅट मधून एक ब्रँडेड KPL षटकार. थँक्यू. काय जबरदस्त फटका होता. स्वागत रेस्टॉरंटचे मालक दिवाकरजी अण्णा यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज कौशलसाठी स्लॉक केलं जातोय. एकदा वर्जित केली जाईल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फेकी येईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 11 या धावसंख्येवर 11 रन्स. फार कॅल्क्युलेशन क्रिकेट हेच खेळणं फार गरजेची गोष्ट आहे. जर अपकमिंग नवतरुण खेळाडू जर पाहत असतील तर त्यांनी फक्त क्रिकेट पाहणे योग्य नाहीये. क्रिकेटला तुम्ही आत्मसात करणं फार महत्वाची गोष्ट आहे. ती तुम्हाला प्रॅक्टिकल तुम्हाला करणं फार महत्वाची गोष्ट आहे. विकेट हॅट्रिक जर साध्य केली तर विजयजी घरत यांच्याकडून आपण पाहत आहेत 500 रुपयांचं कॅश प्राइज आणि षटकार जर 3 लगातार येत आहेत तर 500 रुपयांचं कॅश प्राइज. ही ऊर्जा दिली जाते. म्हणतात ना, माणूस म्हणतो की पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन. माणूस म्हणतो की पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन, परंतु पैसा म्हणतो तू काहीतरी कर, मग मी तुझ्या जवळ येईन. आणि तेच मात्र तुम्हाला करावं लागतं. तुम्ही टॅलेंट दाखवा, ऑटोमॅटिकली मात्र तुम्हाला जरूर काही ना काहीतरी मिळेल. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. डिरेक्ट हिट करण्याचा इरादा होता, अचूक नेम नव्हतं. सिंगल मिळाली. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर हरिज्ञा स्ट्रायकर्स नवले टीमची जाऊन पोहोचते. धावसंख्या फलकावर 12 विदाउट लॉस. ही जमेची बाजू आहे. खेळपट्टीवर मात्र खेळत राहणं फार महत्वाची गोष्ट. टिकून राहणं, नांगी टाकून राहणं, तेव्हाच धावा कुठेतरी ऑटोमॅटिकली येताना पाहायला मिळतील. ऑफ साईडला जागा बनवली, रूम दिलं. खूप सुंदर पद्धतीने ब्युटिफुल प्लेसमेंट, एक्सलंट टायमिंग. एक्स्ट्रा कव्हरला 2 धावा अगदी सहजगत्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 14 धावा. रन्स ऑन द बोर्ड. बॉलर तयार. पुन्हा एकदा मयंक आपल्या गोलंदाजी मार्कवर. डावखुऱ्या हाताने राऊंड विकेटने प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्यात जरूर यश संपादन केलं. एक धाव मिळाली. म्हणजेच या वयात सुद्धा आतापर्यंत चांगली फिट अँड फाईन राहत असताना सिंगलला किती महत्व देतात ही खूप गरजेची गोष्ट पाहायला मिळते. म्हणजेच कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट अजूनपर्यंत आम्ही खेळू शकतो. टायगर अभि जिंदा आहे असं दर्शवत असताना दोन्ही 40+ खेळाडू. व्हॉट अ टॅलेंट.
डिलिव्हरी, चांगला चेंडू होता, खाली राहिला होता, सबमरिंग डिलिव्हरी. मात्र खेळून झाल्यानंतर चेक करत असताना कौशल की ऑफ साईडला खेळायला हवं होतं, इनसाइड आउटचा फटका, परंतु वेळ निघून गेली. चेंडूचं यावेळेला सांगता होते निर्धाव बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 15-15. हलकेशा हाताने परफेक्ट बॅटवर आला नव्हता हा चेंडू. कव्हर पॉइंट मध्ये चेंडूला फील्ड करत जाईल, तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेली. आज टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस. फॉर एक्झाम्पल ISPL ने सर्व काही दाखवून दिलं आणि आता मात्र स्ट्रीट टू स्टेडियम असं स्लोगन पाहायला मिळतं. ऑन साईडला पूल केला जातोय, खूप चांगला फटका तर आहे, गॅप मध्ये नाहीये. क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल, चेंडूची फेक करेल, तत्पूर्वी सिंगल मिळेल प्रणय घरेच्या बॅट मधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 17-17. या धावसंख्येवर 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. 18 बॉल आणि 13 धावेची आवश्यकता. घेऊया एक छोटीशी विश्रांती. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा कुणबी प्रीमियर लीग चा क्रिकेटचा महासंग्राम 2024. तुझे खुश मैं रखूंगा सोनिया, मैं तेरे होठों पे खामोशी कभी देख सकता नहीं, सारी बातें मैं सुनूंगा सोनिया, तेरे दिल से ना कभी खेलूंगा, सारे राज अपने मैं तुझको दे दूंगा, मेरी जान तूने मुझको पागल है किया, मेरा लगा ना जिया तेरे बगैर, तू मानो मेरी जान मैं तुझे जाने. गोलंदाज सज्ज होईल. यावेळेला ऑफ साईडला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल, खूप चांगली ट्राय केली गेली होती. अभिजित यावेळेला आपण पाहतायत, कारण हे मैदान त्यासाठीच आहे. डाईव्ह कशीही तुम्ही मात्र या ठिकाणी मारू शकता. ज्या पद्धतीने हिरवळ मैदान आहे त्यासाठी सुद्धा भाग्य लाभतं. ज्या पद्धतीने आपण पाहू शकतात क्वचित आणि कदाचित अशी मैदानं जी मेंटेन केली गेलेत आणि बेटेगावकरांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. हक्काचं मैदान आहे, धर्मवीर संभाजीराजे मैदान, ऐतिहासिक मैदान म्हणून या मैदानाची नोंद. ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे, क्रॉस बॅटचा उपयोग केला होता, सिंगल मिळते. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 20 या धावसंख्येवर 20 रन्स. विजयासाठी आता 10 धावेची आवश्यकता. अलीकडच्या काळामध्ये क्रॉस बॅटचा खूप उपयोग केला जातो. धावा क्वचित आणि कदाचित देतात, त्यासाठी करावी लागते तुम्हाला प्रॅक्टिस. वेगवेगळे नवीन पॅटर्न शॉट पाहायला मिळतात, ट्रेडमार्क शॉट आलेत. ऑन साईडला खेळला गेला, शफल झाले होते. गॅप मध्ये चेंडू निश्चित स्वरूपात आहे. फिल्डिंग त्या ठिकाणी अप्रतिम केली जाते, फेकी सुद्धा अप्रतिम. दीपूच्या माध्यमातून ग्रेट फिल्डिंग, अपकमिंग यंग टॅलेंट. संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली गेली. 3 बॉलचा खेळ झालाय, 21 धावसंख्या, 9 धावेची आवश्यकता आहे. खूप चांगली पार्टनरशिप आतापर्यंत राहिले ती हरितन्या स्ट्रायकर्स नवली या टीमची. ऑन साईडला शॉट पूल करण्याचा प्रयत्न होता, स्लोवर वन चेंडू आला होता. असं वाटलं प्रणय घरत यांना की वेगवान चेंडू येईल. आराम के साथ 1 धाव अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या 1 धावाच्या मदतीने जाऊन पोहोचते 22 वर. 8 धावेची आवश्यकता आहे. पालघर जिल्ह्यामध्ये बेटेगावमध्ये सुरू असलेला KPLचा थरार आपल्याला रंगताना पाहायला मिळतो. प्रत्येक जण चातक पक्षी जसा पावसाची वाट पाहतो तसेच या वर्ल्ड कपची वाट पाहता टेनिस बॉल क्रिकेटच्या या समाजासाठी हा वर्ल्ड कप आहे. सिंगल मेल 22च्या स्वरूपात धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 23. बॅट अँड बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट झाला नव्हता आणि त्यासाठी अक्षय नाईक पंच 22च्या स्वरूपात 1 धाव अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23 रन्स 23. डाउन्सिंग डाऊन द ट्रॅक, स्टेप आउटहून खेळले गेलेत. खूप चांगला बॅटचा फ्लो होता. लॉंगॉनच्या क्षेत्रात चेंडू निघून जाईल, फिल्डर फेकी करेल. आराम के साथ प्रणय घरेच्या बॅट मधून 1 धाव. कौशल एका साईडला, खूप बॅटिंग चांगली राहिली आतापर्यंत. दोन्ही बॅटरने सिंगल डबलला महत्व दिलं. कौशलने 1 षटकार जरूर आला. संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली. आता 12 बॉल आणि 6 धावेची आवश्यकता आहे. 12 बॉल 6 धावा. या षटकामध्ये एंटरटेनमेंट जरूर झालं नाही, परंतु आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत, श्रवण इंद्रियांपर्यंत उर्वी डीजेच्या माध्यमातून एक सुंदर सदाबहार गीत. थँक्यू. विनोदजी पाटील यांच्या
अध्यक्षतेखाली या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतं. या स्पर्धेचे आनमान शान मान सन्मान अभिमान. या वेल ऑफ साईडला फटका चांगला गॅप मध्ये खेळला गेला. प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो, परंतु क्रिकेट खेळता खेळता आरोग्याची सुद्धा तेवढीच काळजी घ्या. क्षेत्ररक्षक फार वेगाने पुढे सरसावले होते. जसं क्षेत्ररक्षण यावेळेला पाहायला मिळालं चित्त्याच्या चपळाईने आले. आम्ही पराभूत होण्यापासून जरूर आहोत, परंतु माझे कुठेतरी एफर्ट्स मला द्यायचे आहेत हे दर्शवत असताना त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अभिजित त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. ग्रेट ट्राय. ऑन साईडला खेळला गेला. मनगडाचा वापर करत सॉफ्ट हँडने चेंडूला फक्त दिशा दिली. सिंगल मिळते. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 27. विजयासाठी 3 धावेची आवश्यकता आहे. प्रहार षटकामध्ये मला आठवतं मी जेव्हा समालोचन करत होतो, विवेक दवणेने जी उंच उडी मारून जो चेंडू रोखला होता ना, जबरदस्त पाहायला मिळालं होतं. यावेळेला चेंडू निघून जाईल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने 22च्या स्वरूपात एकदा होईल आणि संघाची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचली गेली. 28 रन्स. विजयासाठी 2 धावेची आवश्यकता आहे. खेळपट्टी खूप छान पद्धतीने बनवली गेली. कधी फलंदाजांच्या प्रेमात पडते, कधी गोलंदाजांच्या प्रेमात पडताना पाहायला मिळते. म्हणजे पिच क्युरेटरनी जे अनुकूल आणि पोषकदायक अशी खेळपट्टी बनवली गेली. उलटास बॉल होता. ऑफ साईडला ऑन द राईज खेळला गेला. सिंगल तर मिळते आराम के साथ. मात्र एक धाव मिळेल. स्कोर इज लेवल. विजयासाठी 1 धावेची आवश्यकता. विजयाचा सुगंध हा दरवळत असताना हरिज्ञा स्ट्रायकर्स नवली या टीमच्या माध्यमातून तर प्रतिस्पर्धी संघ शिवसाई सरावली टीम गेल्या गतविजेता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं 2023चा करंडक उंचवला होता या स्पर्धेचा. कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 29. जर हेच नेट रन रेट जर कदाचित असतं तर 2 षटकांमध्ये मॅच फिनिश केली असती, परंतु इथे जर आपण पाहिलं तर चेसिंग कंपल्सरी आहे आणि आपल्याला 3 ते 4 मॅचेस जिंकून आपल्याला टॉप मध्ये राहायचंय. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट पाहायला मिळतं. इथून हलक्याशा हाताने चेंडूला दिशा दिली आणि विदाऊट लॉस 30 रन्स या वेळा जरूर मजल मारली. ग्रेट बॅटिंग. प्रणय घरत आणि कौशल यांच्या माध्यमातून सुंदर पार्टनरशिप पाहायला मिळाली. अंडरस्टँडिंग बॅटिंग आणि आउटस्टँडिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन आणि पुढील पुन्हा एकदा वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा शिवसाई सरावली टीम. तर गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर पुष्पक ठरतोय काटाळे ब्रँड. या पुष्पक 3 विकेट्स आणि फक्त 8 धावा खर्च केल्या. खूप चांगली गोलंदाजी केली आणि ठरतायत पुष्पक मॅन ऑफ द मॅचचा हकदार.
भावेश पटेल या ठिकाणी उपस्थित आहेत. तर या पण मॅच सुरू होते आणि पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक पुन्हा एकदा जॉईंट होतील. युसुफजी सय्यद या आपण त्यांचा आवाज ऐकूया. नक्कीच धन्यवाद प्रभूजी शेडगे सरांचा आवाज आपण ऐकला. आपण पाहतो यावेळेस कुंभी प्रीमियर लीग सीझन 4 छत्रपती शंभूराजे मैदान बेटेगावचं मैदान पाहू शकाल. आजच्या दिवसामधला 7वा सामना. एका बाजूला पाहू शकाल संघ तो म्हणजेच शिवराय योद्धा पास्टल, तर एका बाजूला पाहू शकाल संघ तो म्हणजेच बिंदुसार योद्धा. दोन्ही संघांचा सामना पाहायला गेला तर दोन्ही संघांनी दोन्ही सामने जिंकून आहेत. या सामन्यामध्ये माहिती कुठल्या संघाचा विजय थांबेल. पहिला चेंडू पाहिला गेला तर लेग स्टंपच्या बाहेर होता. पंचाने नक्कीच भीमर चेंडू नो बॉल दिलाय. खराब चेंडू टाकला गेलाय. पहिल्या चेंडूवर नोनी सुरुवात केली गेली. नक्कीच मागील सामन्यात सुद्धा कृपेशने वाईडने सुरुवात केली होती. यावेळेस नोनी सुरुवात केली आहे आणि पंचनक्की दर्शत असताना फ्रेडचा चेंडू असणार आहे. दोन्ही संघाचं 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येणं अनिवार्य. दक्षता घ्या.